ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. परमपूज्य डॉक्टर काकांना आणि परमपूजनीय गुरु माऊलींना साष्टांग दंडवत करते व आजच्या विषयाला सुरुवात करते. लौकिक क्षेत्रात एखादी पदवी घ्यायची असेल तर त्या पदवीकरिता त्या शिक्षणाची पात्रता असावी लागते. त्याचप्रमाणे परमार्थात ईश्वर प्राप्ती ही होण्यासाठी माणसाचे चित्त अत्यंत शुद्ध व शांत व्हावे लागते. शास्त्रात याला परमार्थाचा अधिकारी म्हणतात. साधन चतुष्टय संपन्नता म्हणजे 4 मुख्य साधनांनी संपन्न असणं म्हणजे परमार्थाचा अधिकारी असणं. हे परमार्थाला फार आवश्यक आहे. ही 4ही अंतःकरणाची निगडीत आहेत. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व या आधी आपण विवेकाचा विचार बघितलो. आज आपण वैराग्य म्हणजे काय ते बघूयात. राग म्हणजे आसक्ती, वै म्हणजे आसक्तीचा अभाव, आसक्ती नसणे, आसक्तीरहित अवस्था म्हणजे वैराग्य. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग. संसारात राहून संसाराविषयी, देहाविषयी मोह, लोभ, फार प्रेम नसणे, आसक्ती नसणे म्हणजे वैराग्य. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुन्हा सांगतात, त्यासीच म्हणावे वैरागी, जो सर्व भोगांचा परित्यागी. वैराग्यासाठी रानावनात जाण्याची, संन्यास घेण्याची आवश्यकता नसते. चांगले कपडे घालायचे नाही, भगवी वस्त्र घालायचे, नोकरी धंदा करायचा नाही, अन्न बेचव असावे, हे वैराग्य संबंधीचे गैरसमज आहेत. परंतु मला हे हवेच या वाचून माझे चालत नाही, ते वैराग्य नसते, असे परमपूजनीय डॉक्टर काका सांगतात. उदाहरण बघायचं झालं तर आजकालची लग्न बघतोय, त्यात नवरदेव मुलगा, नवरी मुलगी किंवा इतर मंडळी अनेकांचा आग्रह असतो, हे असंच हवंय. शेवटी शेती विकून थाटामाटात लग्न करणारे बघितलेत. याला घर उधळून मंडप टाकणे म्हणतात. हे वैराग्य नव्हे. एकनाथ महाराज म्हणतात, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, याला वैराग्य म्हणावं. आद्य शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथात सांगतात, तद वैराग्यम जिहसा या दर्शन श्रवणादिभी देहादि ब्रह्म पर्यंते य नित्य भोग वस्तुनी. भावार्थ असा, स्वतःच्या शरीराच्या सुखापासून ते थेट ब्रह्मलोकातील स्वर्गातील सुखापर्यंत ज्या ज्या सुखाच्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहिल्या आहेत किंवा कानाने ऐकल्या आहेत, त्या सर्व गोष्टी तात्पुरत्या आणि नाशवंत आहेत, हे ओळखून बुद्धीने म्हणजे विवेकाने त्यांचा मनातून त्याग करण्याची तीव्र इच्छा होणे म्हणजे वैराग्य होय. वैतागून भोगवस्तूचा त्याग करणे आणि विवेकाने भोगवस्तूत अनासक्त होणे यात फरक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कुटुंबाचा केला त्याग, नाही राग जव गेला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात, बायका मुलांची चिंता लागली, म्हणून वैराग्याची दीक्षा घेतली. ते वैराग्य नवे, कुचराई केली सोंग घेऊनी वैराग्याचे. कुटुंबाच्या पोषणाची चिंता लागली म्हणून वैराग्याची दीक्षा घ्यावी. यात कामचुकार होऊन वैराग्याचे सोंग घेणे आहे. असेच एका साधकाला वैराग्य येऊन त्याने घराचा, मुलाबाळाचा त्याग केला आणि जंगलात राहू लागला. लंगोटीवर स्नान करू लागला. असा क्रम चालू असता लंगोटी झाडावर सुकवायला टाकत असे. तेथे रोज उंदीर जाऊन त्याची लंगोटी कुरतडत होता. मग तो लंगोटी मागण्यासाठी गावात जाई. तेव्हा दररोज उंदीर लंगोटी कुरतडतो त्यासाठी उपाय लोकांनी सांगितला. त्यांनी सांगितलं, मांजरीचे पिल्ले पोसावी म्हणजे लंगोटीचे रक्षण होईल, असा लोकांनी वैराग्यात सल्ला दिला आणि वैराग्याला तो विचार पटला आणि मांजरीचे पालन करू लागला. तेव्हा त्याच्या खाण्यापिण्याची चिंता लागली. मांजरीला दूध हवे, त्यासाठी गाईचं पालन करा म्हणजे मांजरीचे निभेल व तुम्हासही सात्विक असे दही, दूध, लोणी मिळेल, असे पुन्हा गावकऱ्यांनी सुचविले. वैराग्यालाही तेही मनापासून पटले व लोकांकडून गायी मिळवू लागल्या.
त्याला आता त्या गायीच्या चारा पाण्याची काळजी वाटू लागली. गवत चारा लोकांजवळ मागू लागला. पण काही दिवसाने लोक म्हणाले, बाबा हा रोजचा त्रास बरा नव्हे, गायीच्या व्यवस्थेसाठी तिथेच थोडीफार शेती करा. हा विचारही वैराग्यास पटला. मग थोडी बहुत कसली, त्याने होईल तेवढी शेती मिळवली. मशागतीसाठी गडी माणसे बैलगाड्या राबविल्या. पुढे दरवर्षी उत्पन्नाचे वाढते प्रमाण होत गेले. धनधान्य भरपूर जमा झाले. मग ते सांभाळण्यासाठी फिकीर लागली. कोण व्यक्ती प्रामाणिक, इमानदार व उद्योगी मिळेल, कारभार अगदी जिव्हाळ्याने चोख करेल असा कोण पाहावा. तेव्हा लोक म्हणाले, हे शोधण्याचे आम्ही ठरवणार कसे, ते आपणच बघा. तेव्हा लग्नच केलेले बरं होईल. त्यामुळे या धनाला व मालालाही सांभाळण्याची व्यवस्था होईल, असा वैराग्याने स्वतःच निर्णय घेतला. बिचाऱ्याचे वैराग्य आटोपले आणि पुन्हा संसाराचे बेरडे गळ्यात पडले. याचे कारण त्याने केलेला त्याग हा विवेकाने केलेला नव्हता. समर्थ म्हणतात, विवेके विन वैराग्य केले तरी अविवेकी अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहींकडे. वैराग्य भोगाचा त्याग नव्हे, भोग इच्छेचा त्याग म्हणजे वैराग्य. अंतःकरणात भोगाची इच्छाच नसणे, केवळ घर सोडणे, वस्त्र बदलणे किंवा वनवास घेणे म्हणजे वैराग्य नाही. मनात आसक्ती असताना अंगावर भगवे वस्त्र असले तरी वैराग्य नसते. पण मन निर्भळ असेल तर राजसिंहासनावर बसूनही वैराग्य असते. गौतम बुद्धांनी वैराग्याचा त्याग केला. दुःखद घटना बघून त्यांना वैराग्य आले. हे वैराग्य फार महान आहे, मार्गदर्शक आहे. परंतु संत सांगतात, त्याग हा वैराग्याचा आरंभ असतो. याच कारणामुळे उपनिषद, गीता आणि संत परंपरा जनक राजांचे वैराग्य श्रेष्ठ मानते. महर्षी व्यासांचे पुत्र शुक मुनी बालपणापासूनच अत्यंत वैरागी, संन्यासी आणि ज्ञानी होते. सर्व शास्त्रांचा अभ्यास करूनही त्यांच्या मनाला पूर्ण समाधान मिळाले नव्हते. अंतिम मोक्ष किंवा विदेह, देहाच्या पलीकडची स्थिती नेमकी काय असते हे त्यांना जाणून घ्यायचे होते. तेव्हा त्यांनी आपले वडील व्यासदेवांना हा प्रश्न विचारला. तेव्हा व्यासांनी त्यांना मिथिला नगरीचे राजे जनक यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. वडिलांची आज्ञा मानून शुकदेव मिथिला नगरीकडे निघाले खरे, पण त्यांच्या मनात एक तीव्र संभ्रम होता. ते विचार करत होते की मी सर्व सुख सोयींचा त्याग करून जंगलात राहणारा संन्यासी आहे, तर राजा जनक एवढ्या मोठ्या राजवाड्यात राहतात, राजवैभव उपभोगतात आणि संसारात राहतात. मग असा संन्यासी माणूस मला विदेह स्थितीचे काय ज्ञान देणार? शुकमुनींच्या मनातील हा सूक्ष्म संशय आणि अहंकार राजा जनकांनी ओळखला. जनकांनी प्रथम त्यांची एका आलिशान कक्षात राहण्याची सोय केली, जिथे सर्व प्रकारची विलासी सुखे उपलब्ध होती. पण शुकदेवजी त्यावर अलिप्त राहिले. त्यानंतर जनकांनी त्यांची खरी परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी शुकदेवजींच्या हातात काठोकाठ दुधाने भरलेला एक पात्र दिला आणि अट घातली की या पात्रातील दुधाचा एकही थेंब खाली न सांडता संपूर्ण मिथिला नगरीची प्रदक्षिणा करून या. शुकदेवजी नगर प्रदक्षिणेला निघाले. रस्त्यात संगीत, उत्सव, सुंदर बाजारपेठा सुरू होत्या, पण त्यांचे पूर्ण लक्ष फक्त त्या दुधाच्या भांड्याकडे होते. ते यशस्वीपणे परत आले. तेव्हा जनकांनी विचारले, नगरात काय काय पाहिले? शुकदेवजी म्हणाले, माझे लक्ष फक्त दुधावर होते, त्यामुळे बाहेर काय चालले आहे याकडे माझे लक्षच गेले नाही. यावर जनक हसले आणि म्हणाले की संसारात राहूनही आपले लक्ष आत्मतत्वावर स्थिर ठेवणे हेच खरे ज्ञान आहे. तरी शुकदेवजींच्या मनातील शंका पूर्णपणे मिटली नव्हती की प्रत्यक्ष संकट आल्यावरही राजा असा स्थिर राहील का? हाच संशय दूर करण्यासाठी एक प्रसंग घडला. बरेच जण म्हणतात की हा प्रसंग काल्पनिक तयार केलेला आहे, जनक राजांची परीक्षा घेण्याकरिता. प्रसंग काय आहे यापेक्षा जनक राजांचा अनासक्त भाव लक्षात घेणे फार गरजेचे आहे. एकदा राजदरबारात परमज्ञानी अष्टावक्र ऋषींचे आत्मज्ञानावर विशेष प्रवचन सुरू होते. राजा जनक, शुकदेवजी आणि इतर अनेक संन्यासी अत्यंत एकाग्रतेने ते प्रवचन ऐकत बसले होते. अचानक राजवाड्यात आणि संपूर्ण मिथिला नगरीत भीषण आग लागल्याची घोषणा झाली.
चहूबाजूने आगीच्या ज्वाला दिसू लागल्या आणि लोकांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. हे भयानक दृश्य पाहताच दरबारातील लोकांची पळापळ सुरू झाली. विरक्त संन्यासी असलेले शुकदेव सुद्धा स्वतःचे आत्मभान विसरले आणि ऋषी परंपरेनुसार त्यांच्याकडे असलेले त्यांचे एकमेव साहित्य, भिक्षेचे पात्र आणि वल्कले आगीत जळू नये म्हणून ते वाचवायला तातडीने धावले. पण तेव्हा शुकदेवजींनी राजा जनकराजांकडे पाहिले तेव्हा ते थक्क झाले. संपूर्ण राजवाडा धोक्यात असतानाही राजा जनक आपल्या सिंहासनावरून जराही हलले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तीळ मात्रही भीती आणि चिंता नव्हती. ते अत्यंत शांत आणि आत्मिक स्थितीत बसले होते. त्यावेळी जनकाने शुकदेवांकडे पाहून ते अजरामर वाक्य उच्चारले, मिथिला जळाली तरी माझं काहीही जळत नाही, आत्म्याला काहीही होत नाही. याचा अर्थ असा नव्हता की त्यांना प्रजेची काळजी नव्हती, तर भौतिक संपत्ती आणि स्वतःच्या राजवाड्यातील त्यांचे ममत्व, माझेपणाची भावना संपूर्ण नष्ट झाली होती. हे पाहता शुकदेवांना एक मोठा धडा मिळाला आणि ते अंतर्मनातून जागे झाले. त्यांना उमजले की माझ्याकडे फक्त एक भांडं आणि कपडे आहेत, तरीही माझे मन त्यात अडकले होते आणि मी ते वाचवायला धावलो. या उलट राजा जनकांकडे संपूर्ण राज्य आणि कोट्यवधींचे वैभव आहे, तरी ते मनातून कशालाच माझे मानत नाहीत. वैराग्य हे कपड्यांवर किंवा जंगलात राहण्यावर ठरत नाही, तर ते मनाच्या अलिप्ततेवर ठरते. हे सत्य शुकदेवांना पटले. या प्रसंगाने राजा जनकांचे विदेह असणे सिद्ध केले आणि शुकदेवजींनी त्यांना आपले गुरु मानून पूर्ण ज्ञान प्राप्त केले. वैराग्य हे बाह्य नाही, ते अंतःकरणाचे आहे. म्हणून बुद्धांचे वैराग्य हे संसार त्यागातून प्रकट झालेले, तर जनकराजांचे वैराग्य हे संसारात राहून सिद्ध झालेले आहे. संसार सोडून मुक्त होणे हे एक मार्ग आहे, संसारात राहून असंग राहणे हा दुसरा मार्ग आहे. दोन्ही मार्ग मोक्षाकडे नेतात, पण जनकांचा मार्ग आजच्या गृहस्थासाठी अधिक उपयुक्त आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय गुरु.